बहुउद्देशीय प्रकल्पांचा आणि विकास कामांचा ध्यास बाळगणारे कार्यकारी अभियंता अजयकुमार सरगोड यांना आदर्श अभियंता आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होतो आहे। मी उपजिल्हा प्रादेशिक अधिकारी आदरणीय काळेसाहेब आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की अशा दूरगामी विचारशक्ती असलेल्या प्रकल्पक आणि उत्तम प्रशासक म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली ते कार्यकारी अभियंता यांना आदर्श अभियंता हा सन्मान देताना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक सदिच्छा। आपल्या कार्याला आपला सिंधुदुर्गच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक सदिच्छा। केबिनमध्ये येण्यासाठी परवानगीची गरज नाही अशी पाटीस दरवाजावर लावून आपल्या केबिनचे दरवाजे सताड उघडे ठेवून आपण लोकसेवक आहोत या भावनेला जागून वर्कोहली वृत्तीने पारदर्शक कारभार करून सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रतिमा जनमानसाच्या मनात उजळवणारे व्यक्तिमत्व म्हणजे PWD कणकवली विभागाचे प्रोएक्टिव्ह कार्यकारी अभियंता अजयकुमार सीताराम सरवगोड होय। BE सिव्हिल आणि त्यानंतर MBA शिक्षणाने उच्च विद्याभूषित असलेल्या अजयकुमार सीताराम सरवगोड यांनी 17 जानेवारी 1986 रोजी राज्य शासनाच्या सेवेत कनिष्ठ अभियंता पदी रुजू झाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांना उपअभियंतापदी कर्जत येथे बढती मिळाली। त्याचवेळी राज्य शासनाने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सरवगोड यांना सन्मानित केले। त्यानंतर बढती होऊन कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार 12 ऑक्टोबर 2022 रोजी स्वीकारलेल्या सरवगोड यांनी अवघ्या 1.5 वर्षांमध्ये तब्बल 1800 कोटींचा न भूतो असा विकास निधी कणकवली विभागांतर्गत आणला आहे। सचोटीने आणि पारदर्शक वृत्तीने काम करत सरवगोड यांनी कणकवली PWD विभागाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे। आज घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये कणकवली PWD विभाग विकास कामांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे। देवगड येथील तालुका न्यायालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सरवगोड यांच्या पारदर्शक आणि निस्वार्थी वृत्तीच्या आदर्शवत कामगिरीबद्दल सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायमूर्ती गवई यांनी तर सर्वांसमक्ष जाहीरपणे सरवगोड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। सरवगोड यांच्या कामाचा झपाटा आणि निपटारा पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये मालवण तालुका कणकवली विभागाला जोडून दिला। अंगणेवाडी यात्रेच्या आधीच विक्रमी वेळेत अंगणेवाडीला जोडणाऱ्या एकूण 83 किलोमीटर लांबीचे रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करून भाविकांच्या निर्धोक वाहतुकीची सोय सरवगोड यांनी केली। आजही हे सगळे रस्ते जसेच्या तसे सुस्थितीत आहेत। सरवगोड यांच्या शासकीय सेवेतील माइलस्टोन ठरलेल्या अनेक कामांपैकी अधोरेखित झालेले काम म्हणजे राजकोट किल्ला नूतनीकरण आणि सुशोभीकरण होय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जगप्रसिद्ध शिवलंका जलदुर्ग मालवण किल्ला उभारतानाच बांधलेल्या परंतु दुर्दैवाने दुर्लक्षित असलेल्या राजकोट किल्ला नूतनीकरणाचे काम सरवगोड यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले। 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौसेना दिनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। 26 सप्टेंबर रोजी या कामाचे 3D प्रेझेंटेशन मंत्री सचिव यांच्या बैठकीत सरवगोड यांनी केले आणि अवघ्या 2 महिन्यांमध्ये 29 नोव्हेंबर पर्यंत राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण पूर्ण करत मंत्री आणि खात्यातील वरिष्ठांना सुखद धक्का दिला। यासाठी सरवगोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अक्षरशः अहोरात्र मेहनत घेतली आहे। आज राजकोट किल्ल्याला लाखो पर्यटक भेट देत आहेत। शालेय सहली राजकोट किल्ल्यावर येत आहेत। यातून पर्यटन वृद्धीला चालना तर मिळालीच, त्यासोबतच स्थानिकांच्या दरडोई उत्पन्नात सुद्धा भर पडली आहे। विकास कामे केवळ प्रस्ताव सादर करून मंजूर होत नसतात, त्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सलोख्याचे संबंधही तेवढेच महत्त्वाचे असतात। सरवगोड यांचे विकास काम मंजुरीच्या पाठपुराव्याचे स्किल अतुलनीय असे आहे। त्यामुळेच ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेजला 427 कोटींचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर सुरू आहे। विजयदुर्ग कासार्डे हा 52 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण होत आहे। अनेक वर्षांची मागणी असलेल्या परंतु रखडलेल्या कणकवली शहर आणि जानवली गावाचा विकास सेतू ठरणाऱ्या गणपती साना ते जानवली सापळेबाग दरम्यानच्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे। कणकवली आचरा मार्गावरील पूरबाधित वरोडे नदी पुलानजीक रस्त्याची उंची वाढवून रस्ता काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणचे काम जोरात सुरू आहे। कोल्हापूरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सोनोडे घाट रस्त्याची अलाइनमेंट फायनल करून घेत भूसंपादनासाठी 60 लाखाचा निधी त्यांनी आणला आहे। कणकवली कनेडी राज्यमार्गाचे रुंदीकरण आणि हॉटमिक्स डांबरीकरण मजबूतीकरण केले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मंजूर करण्यासाठी लागणारी तांत्रिक प्रशासकीय मेहनत त्यांनी घेतली आहे। रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र टेस्ट लॅब उभारणी केली। देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटकांना त्याच दर्जाच्या सुविधा गरजेच्या आहेत हे ओळखून सरवगोड यांनी मालवण आणि कणकवली येथे पंचतारांकित सुविधा असलेली शासकीय रेस्ट हाऊस उभारली आहेत।
त्यासह मालवण, कणकवली, देवगड आणि आचरा येथील शासकीय विश्रामगृहांचे मनमोहक असे नूतनीकरण केले आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांनी अल्पवेळ विश्रांती घेतलेल्या फोंडाघाट रेस्ट हाऊसचे नूतनीकरण करताना सर्वगोड यांनी आपल्या कल्पकतेतून वाजपेयी यांचे स्वतंत्रता दिवस की पुकार हे काव्यपुष्प त्यांच्या प्रतिमेसह तैलचित्रातून उभारले आहे. आज घडीला कणकवली PWD विभागातील 1200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी 1000हून अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते अत्यंत दर्जेदार बनवून घेतले आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे या सत्ताधाऱ्यांसह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याशी आपल्या कर्तृत्व सिद्धतेतून त्यांनी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. शासकीय अधिकारी म्हणून आपले कर्तव्य इमाने बजावतानाच सर्वगोड यांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा कायम जोपासली आहे. त्यांचे आजोबा ज्ञानेश्वर उर्फ माऊली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. आई प्राथमिक शिक्षिका तर वडील शासकीय नोकरीत. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे पुरोगामी विचारधारेला प्रमाण मानणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय कुमार यांना पुरोगामी वैचारिक सधनता पिढीजात लाभली आहे. हे विश्वाची माझे घर ह्या संत ज्ञानेश्वर आणि असाध्य ते साध्य करणे हवे शिक्षण या संत तुकारामांच्या वचनांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, आरोग्य क्षेत्रात त्यांचे पदरमोड करत सक्रिय असे भरीव योगदान असते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतामूलक समाज बनवण्याच्या स्वप्नाचे ते पाईक आहेत. ज्या समाजात 10 वकील, 20 डॉक्टर आणि 30 इंजिनियर बनतील त्या समाजाची सर्वार्थाने प्रगती होईल. या बाबासाहेबांच्या स्वप्नाला जागत अजय कुमार सर्वगोड हे बाबासाहेबांनी दाखविलेल्या वाटेवर चालत सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. या सर्व धावपळीत त्यांना कुटुंबियांची सार्थ साथ मिळत आहे. सुविद्य पत्नी आम्रपाली, ME सिव्हिल असलेली सुकन्या प्रियांका, जावई BE सिव्हिल असलेला चिरंजीव अक्षय, सून यांचे सर्वगोड यांना अनमोल असे सहकार्य असते. चारित्र्य हीच संपत्ती मानत भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीने PWDची प्रतिमा जनमानसात उंचावतानाच सामाजिक दायित्व पार पाडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या कार्यकारी अभियंता अजय कुमार सीताराम सर्वगोड यांना आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.